नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। अजय महाराज बारसकर हा भोंदू महाराज आहे। आंदोलन संपवण्याचा त्याचा ड्राइव्ह आहे, हा एक सरकारचा ट्रॅप आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे। काय आहे स्पेशल रिपोर्ट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर केलं असलं तरी जोपर्यंत कुणबी नोंदीबाबत काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे। मात्र अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे। या टीकेला मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। मनोज जरांगे पाटील हे सरकारकडे एकही निवेदन देत नाहीत। मनोज जरांगे पाटील हे रोज पलटी मारतात, सातत्याने भूमिका बदलतात आणि नेहमी खोटं बोलतात। मनोज जरांगे पाटील यांनी 23 डिसेंबर रोजी पहिली गुप्त मीटिंग कन्हैया हॉटेलमध्ये घेतली। त्या मीटिंगचा मी साक्षीदार आहे। तिथे जरांगे पाटील आतमध्ये एक बोलले आणि कॅमेऱ्यासमोर बाहेर जाऊन दुसरेच बोलले। मी त्यावेळी ते जाहीर करीन, असा इशारा अजय महाराज बारसकर यांनी दिला। या टीकेचा मनोज जरांगे यांनी खरपूर शब्दात समाचार घेतला। अजय महाराज बारसकर यांची मी माफी मागणार नाही। मला पाणी पाजून त्याला मोठे व्हायचे होते। तुकाराम महाराजांच्या आडून समाजाचे वाटोळे करू नका। अजय महाराज बारसकर हा सरकारचा ट्रॅप असून हा भोंदू महाराज आहे। आंदोलन संपवण्याचा घाट आहे, या बाबाला उत्तर देणार नाही। काय बोंबलायचे ते बोंबल, अन्यथा याला वेगळे वळण लागू शकते, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला। तसेच एक ट्रॅप झाला असून त्यावेळी त्याला जागा मिळाली नाही, हा दुसरा ट्रॅप असून प्रत्येक वेळी कुणीतरी घुसवण्याचा डाव आहे। या 2-4 जणांना आंदोलनात काही मिळवायचे होते, ते मिळाले नसेल, त्यांना ट्रॅप करायचा होता। त्यात शिंदे त्यांचा आणि त्याचा एक माणूस होता। शिंदे यांचा प्रवक्ता आहे। मला बदनाम करण्याचा सरकारचा ट्रॅप होत आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले। दरम्यान 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता आपापल्या गावात रास्ता रोको आंदोलन सुरू करायचे। सगळे सोयरे सूचनेची अंमलबजावणी करा, असे निवेदन पोलीस आणि महसूल प्रशासनाला निवेदन द्यायचे। सरकारच्या हातात हे निवेदन द्यायचे। 25 फेब्रुवारीलाही आमचा रास्ता रोको करून अधिकाऱ्यांना निवेदन द्यायचे। जोपर्यंत सगळे सोयरे अधिसूचनाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत रोज आंदोलन करायचे। सरकारने 24 ते 29 फेब्रुवारीपर्यंत सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर मराठा समाजातील सर्व वृद्ध व्यक्तींनी आमरण उपोषणाला बसायचे। यातील एकाच्याही जीवाला बरे वाईट झाले तर जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला। मित्रांनो, मागील काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरती ऑलरेडी वाद सुरू होता। त्यातच अजय बारसकर नावाच्या महाराजांनी नवीन वादाला वळण सुरू केले। त्याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।